त्यांनी का निर्णय घेतला, टोकाचा निर्णय का घेतला हे अजूनही आम्हाला कळत नाही. त्या संदर्भात आमचे वरिष्ठ नेते सुद्धा त्यांच्याशी बोलतील, आम्हाला भेटले तर आम्ही सुद्धा बोलू, भाऊ असं का केलं म्हणून. मात्र जे म्हटलं की ऑपरेशन टायगर होणार, आमदार फुटणार, सुरुवात झाली आहे का? हे विधान परिषदेचे जे आमदार आहेत, टायगर ऑपरेशन हे जे निवडून आले असतील त्यातून कुठलं तर खरं टायगर ऑपरेशन सुरू होईल असं माझं मत आहे. मात्र सर का सोडतायत लोक, म्हणजे कारण काय? आता तुम्ही लोक सोडून चालले, ऐका, आता सध्या तुम्ही बघताय की फंड किंवा जो काही सध्याचा आता पदांचा हे आता उपसभापती डायरेक्ट दिला त्यांना, किंवा अशी जो मोठमोठे पद असतात किंवा काही कॉन्ट्रॅक्ट, काही फंड 100 कोटीचे फंड हे जर देत असतील तर काही काहींचे डोळे फिरत असतील त्याच्यामध्ये. आम्ही काय डोळे, आमच्याकडे काय नव्हतं आणि काय होतं याच्यामध्ये आम्ही कधी जात नाही. जे मिळालंय त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. तुम्हाला वाटतं? आता सचिन भाऊंनी कशासाठी गेले हे सचिन भाऊंशी बोलायला पाहिजे. बाबा त्यांच्यावरती अन्याय खरोखर झाला का? माझ्या मते त्यांच्यावरती अन्याय नाही. संघटनेची सुद्धा मोठी पदं त्यांना दिली, विधान परिषद दिली. आज आमच्या संघटनेत काम करणारे कितीतरी लोक आहेत, त्यांना आयुष्यभर केसेस घेतले, पोलिसांचा मार खाल्ला, त्यांना काही मिळालं नाही. त्याप्रमाणे सचिन भाऊंना संघटनेत चांगला मिळाला. परती बाजू बघा, माणसाचे दिवस वर आणि खाली नेहमी येत असतात, म्हणून माणूस काय घराला सोडून जात नाही. उद्या आमच्या घरात पण परिस्थिती वाईट आहे, आम्ही घर सोडून जाणार ना, आम्ही घराला आधारच देणार. शेवटचा प्रश्न, तुमची भविष्यातली राजकीय भूमिका काय असेल? कारण की वरही धक्का लागलाय, तसा दादरही बालेकिल्ला आहे शिवसेनेचा, ठाकरेंचा बालेकिल्ला दादर आहे. दादरला आम्ही खासदार निवडून आणला आहे. बघा, हे सचिन भाऊंचा लेटर आहे. बघा, कालच आम्ही किती तारीख आहे बघा, अंदाजे दिला त्यांनी, मला फंड सुद्धा दिला. म्हणजे आमचे सचिन भाऊंचे संबंध अतिशय चांगले आहेत. मी जरा पण म्हणजे सचिन भाऊंबद्दल कधी माझ्या मनात कटुता येणार नाही. ते आमच्या एकदम भावासारखे माझ्यावर कधी राहिले, कधी कुठेही भेट, म्हणजे राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा माझे त्यांचे संबंध असे घरच्यासारखे होते, आज सुद्धा होते. सेनेत आल्यानंतर आणि जरा चांगले संबंध आले. पण तो निर्णय घेणं कोण घेणार, ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय असो, तो त्यांनी घेतलेला असेल, त्याच्यामध्ये मी काय बोलू शकत नाही. पण भाऊ भेटल्यानंतर आम्ही त्यांच्याशी विचारपूस करू, बाबा भाऊ का एवढं आमचं एकत्र राहून आपण असं काय केलं असं विचार. केली सभागृहात, मुंबईचे प्रश्न मांडले आणि आज त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. नेमकी का लोक ठाकरेंना सोडून जात आहेत असा प्रश्न महायुतीकडनं केला जातोय? बघा, काय आता सध्याची राजकीय परिस्थिती तुम्ही बघताय, अतिशय राजकीय परिस्थिती घाणेरडी झालेली आहे. दबाव तंत्र खूप झालं, पण सचिन भाऊंवरती दबाव टाकण्यासारखा काहीच नव्हता. कारण सचिन भाऊ दबाव तंत्रामध्ये राहणारे नाहीत. मला वाटत नाही कोणाच्या दबावाखाली काम करतील असेल. पण तू सचिन भाऊने असं काय केलं ते सचिन भाऊंशी आम्ही बोलू, कारण शेवटी ते आमचे भाऊ आहेत, मोठ्या भाऊंसारखे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याशी आम्ही बोलू. मला आता विश्वास आहे सचिन अहिर तुमच्याकडे परत येतील अशा पद्धतीने अर्ज भरल्यानंतर? एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत बघू आता. बघा, होत असेल. आता कालपर्यंत आमच्यावर होते, आज अचानक गेले, ते भेटले नाही तर आम्ही उत्तर तरी काय देणार त्यांना? पण शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे अनेक नेते मंत्री असं म्हणतात की 14 आमदार सुद्धा लवकरच आमच्याकडे येतील. बघा, आता आमदार येतील हे आम्ही तुमच्या माध्यमातूनच ऐकतोय. आता सगळे आमदार आहेत, आम्ही सगळे एकत्र आहोत, त्यामुळे आमदार जातील की नाही शंका नाही. पण आता शिवसेनेच्या बाबतीत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाबतीत असं झालंय की खासदारांच्या बाबतीत ही अशी चर्चा झाली, तुम्ही म्हणतात की आम्ही चर्चा ऐकतो, 6 खासदार त्यांच्याकडे गेले. आमदारांच्या आता चर्चा होत आहेत, आमदार जाण्याची शक्यता आहे का? तशा पद्धतीची नाराजी आहे का शिवसेनेमध्ये? आमच्याकडे नाराजी नाही, सत्ता नाही म्हणून का आला? सत्ता नाही एवढीच नाराजी आहे, बाकी नाराजी काय आमच्याकडे? आम्ही आमदार आहोत, काम करतो आमच्या पद्धतीने. नाराजी का म्हणून? आमदारकी दिली तुम्हाला ना. आता सत्ता काय प्रत्येकाला काय सोन्याचा चमचा मिळणार नाही ना, एका लोकांनाच मिळणार. ते काय त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांना सत्तेतला. आता मला सांगा, सत्तेत सुद्धा एवढे आमदार आहेत, प्रत्येकाला मंत्रिपद मिळालेलं नाही ना. चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतायत की उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद त्यांनी घेतलं आणि त्यानंतर ही सगळी त्यांनी स्वतःची अवस्था करून घेतली. तेव्हा भाजपसोबत राहिले असते तर आता व्यवस्थित सगळं झालं असतं. कसं आहे, आता भाजपनी कशा पद्धतीने गेले, काय गेले ते सगळ्यांना माहिती आहे. कोणावरती काय ITC आले, इन्कम टॅक्स आले, ED आली, त्यामुळे काही जे प्रमुख नेते थोडे घाबरले असतील, त्यावेळी त्यांनी तो मार्ग स्वीकारला असेल. त्याच्यामध्ये बाकीच्यांमध्ये मुख्य आमचे उद्धव साहेबांना जो आजाराचा फटका बसला त्याचा गैरफायदा घेतला त्यांनी. शेवटचा प्रश्न, वरळीमध्ये बंड झालाय, दादरमध्ये नाही होणार, दादरमध्ये नाही होणार. पण वरळीमध्ये आता शिंदेच्या शिवसेनेकडनं असं म्हटलं की 2029ला आम्हाला
आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार मिळाला नाही तर सचिन अहिर असतील. चालेल ना. बघा, निवडणूक शेवटी निवडणूक आहेच. ती प्रतिस्पर्धी आणि स्पर्धक याच्यामध्ये निवडणूक होणारच आहे. झाली तर काय ती आम्ही निवडणूक सुद्धा पार पाडू, असं काही नाही एवढं.